नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बोंबलांची उकड। चला तर आता आपण सुरुवात करूया। हे बघा, इथे मी बोंबील स्वच्छ धुवून असे साफ करून घेतलेले आहेत। हे बघा, आता आपण पहिले याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ। मीठ टाकून घ्यायचं आहे। तर आपण टाकणार आलं लसूण पेस्ट, आणि अर्धा चमचा हळद। हे आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। लावून ठेवायचं म्हणजे मीठ व्यवस्थित असं बोंबलांना लागतं। हे आता आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया। आपण आज उकड बनवणार आहोत बोंबलांची। त्यासाठी आपण पहिले वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे भाजलेलं खोबरं घेतलंय। त्याच्यानंतर मी इथे एक छोटा टोमॅटो घेतलाय। त्यानंतर इथे आपण लसूण पाकळ्या घेतल्या, 2 मिरच्या घेतल्या। 2 या तिखट आहेत, पण मिरची टाकल्यामुळे रशाला चांगली चव येते। त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा। आता हे आपण बारीक असं वाटून घेऊ। तर इथे आपण भांडं गरम करत ठेवलं, त्यात मी तेल सुद्धा टाकलंय। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण मगाशी जे वाटण बनवले ते आपण याच्यामध्ये टाकणार। हे आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। हे आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित असं। मगाशी वाटणामध्ये मी कोथिंबीर सुद्धा टाकले, तुम्हाला मगाशी मी सांगायला राहून गेलं। हे आता आपल्याला छान असं शिजून घ्यायचं। तर इथे आपले 2-3 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, आता आपलं हे व्यवस्थित शिजत आलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। आधी आपण वाटणामध्ये मिरची सुद्धा टाकलेली आहे, त्याच्यामुळे मी ते 1 चमचा मसाला टाकते। थोडीशी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। ही बोंबलांची उकड खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की करून बघा। अशा प्रकारे केली की बोंबील अगदी अशी विरघळत वगैरे नाही, अख्खेच्या अख्खे राहतात। हे आपल्याला जरा थोडं परतून घ्यायचं आहे। हे बघा, हे आपलं आता झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही, छान तेल असं सुटलेलं आहे। आपल्याला बोंबिलांना मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं रशापुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे। थोडंसं इथे मीठ टाकते, परतून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे। इथे मी 1 ग्लास पाणी टाकलंय आणि थोडंसं वाटणाचं याच्यातलं पाणी टाकलं। हे आता आपण मिक्स करूया आणि याची आपल्याला छान अशी उकळ काढून घ्यायची। हे बघा, इथे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोळ। इथे मी चिंचेचा कोळ बनवून घेतलाय, तो आपण याच्यामध्ये टाकून घेणार। आता हे आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपला हा रस्सा छान असा उकळलेला आहे। मी ते 5-7 मिनिटं चांगला उकळून घेतलेला आहे, पण आपल्याला आधीच उकळून घ्यायचं आहे। बोंबील टाकल्यानंतर आपण ते लगेच बंद करणार आहोत गॅस। तर इथं आपलं छान उकळून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेले बोंबील टाकणार। हे सर्व बोंबील आपल्या याच्यामध्ये टाकून द्यायचे। हे आता आपलं टाकून झालेलं आहे। आता आपण एकदम गॅस आपल्याला बारीक करायचा आहे
आणि झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं आपण हे उकळून घेणार. इथे 5 मिनिटं झालेले आहेत. बघा आपला रस्सा छान असा उकळलेला आहे आणि तरी सुद्धा छान आहे एकदम. आणि बोंबील सुद्धा आपले बघा अख्खेच आहेत. त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करणार आणि आता आपण हा काढून घेणार. तर इथे आपली बोंबलांची उकळ रेडी झालेली आहे. छान अशी आपली उकळ इथे तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.